हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण बघणार आहोत सॉल्व एक्झाम्पल्स फॉर 7.1. त्याच्या अगोदर तुम्ही म्हणाल की टीचर तुम्ही तर ॲक्टिव्हिटी काय आहे ती बघितलीच नाहीत, सांगितलीच नाहीत. तर आपण रेस्ट रिकॉल करताना बघितलं ना, मी सांगितलं होतं तुम्हाला वॉल्यूम म्हणजे काय, की त्याच्या आतमध्ये आपण सॉलिड वस्तू नाही ठेवणार आहोत, ज्यावेळेला लिक्विड वस्तू ठेवणार आहोत तेव्हा आपल्याला त्याचा वॉल्यूम काढावा लागतो, तो म्हणजे आपला वॉल्यूम असतो. तर तेच इथे दिलेलं आहे आणि म्हणून आपण ॲक्टिव्हिटी करणार नाही आहोत, आपण डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. आपल्याला सरफेस एरिया, कर्व सरफेस एरिया आणि वॉल्यूम असेच बेसचे क्वेश्चन मेन्सुरेशनमध्ये येतात. बघूया काय दिलेलं असतं, कशा प्रकारे काढायचं आहे किंवा काय करायचं आहे, कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, फॉर्म्युला रिकॉल कसा करायचा आहे, मी तुम्हाला रिकॉल करताना सांगितलेलं आहे. आता जेव्हा आपण हे क्वेश्चन्स सॉल्व करू आणि 10 वेळा ते शब्द आपल्या कानावरती पुन्हा पुन्हा पडतील, फॉर्म्युले पुन्हा पुन्हा लक्षात येतील, आपले पाठ होऊन जातील आणि आपल्या घराच्या भिंतीवरती किंवा अशा ठिकाणी लावून ठेवा जिकडे तुम्ही सतत रोज बघत असाल, म्हणजे रिकॉल होत राहतील. आता बघणार आहोत आपण एक्झाम्पल नंबर 1. द रेडियस अँड हाईट ऑफ अ सिलेंड्रिकल वॉटर रिझर्वर इज 2.8 मीटर अँड 3.5 मीटर. म्हणजे काय दिलेले, रेडियस किती आहे 2.8 मीटर आहे, हाईट किती आहे 3.5 मीटर आहे. क्वेश्चनमध्ये कधी अनावश्यक गोष्टी असू शकतात किंवा त्या गोष्टींवरती बेस आपल्याला काहीतरी दुसरं काढायचं असतं आणि मग आपल्याला फॉर्म्युला वापरून लिहायचं असतं. म्हणून प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचून घ्या, समजून घ्या आणि मग क्वेश्चन सोडवायला सुरुवात करा. हाऊ मच मॅक्झिमम वॉटर कॅन द टँक होल्ड. बघा आता आपल्याला व्हॉल्यूमच विचारला आहे, स्पष्टपणे सेंटेन्स लिहिलेले आहे. हाऊ मच मॅक्झिमम वॉटर कॅन द टँक होल्ड. अ पर्सन नीड 70 लिटर ऑफ वॉटर पर डे. फॉर हाऊ मेनी पर्सन्स इज द वॉटर सफिशियंट फॉर अ डे. तर त्याच्याही पुढचा प्रश्न सांगितलेला आहे. एक सांगितलेलं आहे वॉल्यूम काढा. आता वॉल्यूम काढून झाल्यानंतर आपल्याला कळेल की किती लिटर पाणी त्याच्या आतमध्ये राहते. मग आपल्याला सांगायचं आहे की किती लोकांना ते पुरेल. कारण आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाला किती लागतं, तर 70 लिटर पाणी लागतं आहे. म्हणजे आंघोळ करायला, कपडे धुवायला, जेवण बनवायला, जेवण बनवल्यानंतर ती भांडी आहेत ती घासायला, धुवायला, जे काही दिवसभराचं एका माणसाला पाणी लागतं ते आहे 70 लिटर. मग किती माणसांना पुरू शकेल हे आपल्याला सांगायचं आहे. चला बघूया. रेडियस किती आहे 2.8 मीटर आहे, हाईट किती आहे 3.5 मीटर आहे. मग आपण काढूया. कॅपॅसिटी ऑफ द वॉटर रिझर्वर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द सिलेंड्रिकल रिझर्वर पाया r² h. कारण काय महत्त्वाचं आहे आपल्याला, आता हाईट महत्त्वाची आहे, कारण कसं आहे सिलेंडर आहे. ओके, आपण काय म्हणू त्याला, लंबगोलाकार आहे, निमुळत नाही आहे, कोण डिझाईनमध्ये नाही आहे. कसं आहे, जेवढा वरचा भाग आहे तेवढाच खालचा भागसुद्धा आहे. सेम टू सेम विहीर टाईप काहीतरी आहे, ते सिलेंड्रिकल आहे म्हटल्यानंतर तर आपल्याला ते शोधायचं आहे. पायाची आपल्याला माहिती आहे, पायाची आपल्याला कधी वेगळी घ्यायची असते, त्याची व्हॅल्यू जर त्याने दिलेली असेल पाया इज इक्वल टू 3.14 त्याच वेळेला घ्यायची असते. बाकीच्या वेळेला आपल्याला 22/7च घ्यायची असते. ओके, 22/7 इंटू 2.8 इंटू 2.8 का, तर r² सांगितलेला आहे म्हणून, आणि h आहे आपली 3.5 मीटर. आन्सर आपलं आलेलं आहे 86.24 मीटर क्यूब. व्हॉल्यूम आपण कसा सांगणार आहोत, मीटर क्यूबमध्ये सांगणार आहोत. हे जर तुम्ही लिहिलं नाही, त्याचं एकक, त्याचं माप, त्याची कॅपॅसिटी, तर तुमचे मार्क कट होतील, अर्धा मार्क कट होईल.
करून बघायची गरज आहे का तुम्ही एकदा, नाहीतर करून बघा. जर तसा काही प्रॉब्लेम वाटत असेल, उत्तर चुकीचं असेल किंवा तुमचं उत्तर चुकीचं येत असेल तर मी एकदा तुम्हाला पुन्हा परत ते समजावून सांगेन. आता आपण पुढे जाऊया. 86.24 मीटर क्यूब. आता ह्याचा अर्थ 1 मीटर क्यूबचा अर्थ काय होतो? 1000 लिटर. म्हणून आपण 86.24ला 1000नी मल्टिप्लाय करूया आणि ते रिझन देऊया. 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर. म्हणजे आपला आन्सर झालेला आहे 86,240 लिटर. Therefore, the reservoir can hold 86,240 liter of water. The daily requirement of water of a person is 70 liter. Therefore, water in the tank is sufficient for 86,240 divided by 70 is equal to. आता हे करायला सोपं आहे, एकदा करून बघूया. 7 1 7, 7 1 7, राहिला 1, 16 झाला, 7 2 14, म्हणजे राहिले 14, 15, 16, 2 राहिले 22 झाले, 7 3 21, 22मधून 21 गेले, 1 राहिला, 14 झाला, 7 2 14 आले 1232 पर्सन्स. आता आपण बघणार आहोत एक्झाम्पल नंबर 2. How many solid cylinders of radius 10 cm and height 6 cm can be made by melting a solid sphere of radius 30 cm? काय सांगितलेलं आहे? सॉलिड स्पेअर आहे, त्याचा रेडियस आहे 30 cm. त्याला मेल्ट करायचं आहे आणि त्याच्यापासून सिलेंडर्स बनवायचे, त्याचा रेडियस असेल 10 cm. म्हणजे मग जर का आपण डिवाईड केलं व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर, तर आपल्याला आन्सर मिळेल. तर आपल्याला त्याचे नंबर्स मिळतील की किती होतील. रेडियस ऑफ अ स्पेअर इज 30 cm. रेडियस ऑफ द सिलेंडर इज 10 cm. हाईट ऑफ द सिलेंडर इज 6 cm. लेट द नंबर ऑफ सिलेंडर्स बी n. सो देअरफॉर n इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ द स्पेअरचा आपला फॉर्म्युला लिहून घेतला आहे 4/3 पाया आर क्यूब आणि व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडरचा लिहून घेतला आहे पाया आर स्क्वेअर एच. आता काय झालेलं आहे आपण एकदा बघूया कसे आपलं करायचं आहे. 4/3 पाया आर क्यूब आणि 4/3 नाही, पाया आर स्क्वेअर एच. बरोबर आहे. मग इथे जे आहे आपण पाया इथेच कट करून टाकूया, म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम लिहायची गरजच नाही आहे. मल्टिप्लिकेशन करायला नको, डिवाईड करायला नको, काहीच करायला नको. आता काय राहिलं 4/3 पाया आर क्यूब लिहून घेऊया, त्याचे नंबर्स लिहून घेऊया. 4/3 इंटू आर किती आहे आपला स्पेअरचा, आर किती होता आपला 30 आणि ते किती लिहायचे 3 वेळा लिहायचे, क्यूब आहे. आन्सर काढायचा प्रयत्न करू नका, डायरेक्ट इथे लिहून घ्या. आता आपला जो सिलेंडर आहे त्याचा आर आपण किती ठेवणार आहोत 10. मग किती आहेत आर स्क्वेअर 10 आणि त्याची हाईट असणार आहे 6. असं मला डिव्हिजन करता येत नाही, मग आपण करून घेऊया डिव्हिजन. मल्टिप्लिकेशन करूया म्हणजे मग आपल्याला डिव्हिजन करता येईल. पहिले नंबर्स ॲज इट इज लिहून घेतलेले आहेत. डिव्हिजनच्या ऐवजी लिहिलं मल्टिप्लिकेशन, म्हणजे 10/1चा काय होईल 1/10, 1/10, 1/6. आता सोपं वाटते कट करायला, आता सोपं वाटते आपल्याला, वाटतं की आपण कट करू शकू. 3 1 3, 3 10 30, 10 1 10, 10 1 10, 10 1 10, 10 3 30, 3 1 3, 3 2 6. इथे चुकून बघा 3 लिहिलेलं गेलं आहे. आता काय राहिलं आहे आपल्याकडे, आता इथे 2 राहिला आहे, इथे 4 राहिला आहे, इथे 30 राहिला आहे. तुम्ही काहीही करू शकता. मी म्हटलं 2 1 2, 2 1 2, 3 मधनं 2 गेला, 1 राहिला, 10, 2 5 15, 4 16. म्हणजे
नंबर ऑफ सिलेंडर्स किती होतील 60 सिलेंडर्स कॅन बी मेड फ्रॉम द मेल्टेड सॉलिड स्पियर.